हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे ऑब्झर्वेशन्स जे आइन्स्टाईनने एक्सप्लेन केले होते त्याच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरून ते आपण स्टडी केलं. आतापर्यंत जे आपण पाहत आलो, हा चॅप्टर सुरुवात झाल्यापासून हा चॅप्टर म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय स्टडी केलं तर हा लाईटचं जे नेचर आहे, लाईटचं नेचर हे एक पार्टिकल नेचर आहे. तेच आपल्याला या प्रत्येक एक्सपेरिमेंट असेल, कुठलाही पॉईंट असेल त्याच्यामध्ये आपण तेच डिस्कस करत आलो की लाईटचं नेचर हे पार्टिकल आहे. पण ॲक्च्युअल जर आपण समजा आपला 11पासून जर घेतला आपण, त्याच्या पाठीमागे त्याची गरज नाही, पण 11पासून जो आपला रे ऑप्टिक्स आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, त्याच्यानंतर आपला या 12च्या सिलेबसचा वेव्ह थ्योरी ऑफ लाईट आहे, इंटरफिअरन्स अँड डायफ्रॅक्शन आहे. हा जो काही ऑप्टिक्सचा पार्ट आहे याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो की लाईट म्हणजे काय आहे, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. लाईट म्हणजे लाईटला एक वेव्ह नेचर आहे किंवा लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि लाईटला जर आपण वेव्ह नेचर आहे असं जर कन्सिडर केलं तरच आपल्याला इंटरफिअरन्स, डायफ्रॅक्शन असे फिनोमिनॉन ऑब्झर्व करायला मिळतात, बरोबर आहे. पण या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत काय स्टडी केले की लाईटला काय आहे किंवा लाईट बिहेव्ज ॲज इफ इट इज मेड अप ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी कॉल्ड क्वांटा. लाईट म्हणजे काय आहे तर एक लाईट कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते तर पॅकेट्स ऑफ एनर्जीच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. त्या प्रत्येक पॅकेटला आपण क्वांटा असं म्हणतो. आणि नंतर त्याला कन्फर्म केलं गेलं थिअरॉटिकली आणि एक्सपेरिमेंटली की तोच क्वांटा म्हणजे काय आहे, त्या क्वांटाला काय एक प्रकारचं मोमेंटम आहे. आणि आपल्याला माहिती आहे मोमेंटम कोणाला असते, मोमेंटम पार्टिकलच्या बाबतीमध्ये आपण ही टर्म यूज करतो मोमेंटम, बरोबर आहे. कारण पार्टिकलला मास आहे, त्याला जर समजा वेग दिला आपण, त्याला काहीतरी वेलॉसिटी दिली तर त्याला मोमेंटम आहे असं आपण म्हणू शकतो. मग हा जो लाईटमध्ये असणारा जो पॅकेट्स ऑफ एनर्जी आहे किंवा क्वांटा आहे किंवा फोटॉन आहे, त्याला एक प्रकारचं मोमेंटम ऑब्झर्व झालं, त्याच्याशी असोसिएट एक मोमेंटम आहे. मग याचा अर्थ त्याला आता या ठिकाणी क्वेश्चन असा आला बघा, क्वेश्चन केम अप whether a particle can be associated with light or electromagnetic radiation in general. म्हणजे लाईट ही एक प्रकारची वेव्ह आहे का, की असं म्हणू शकतो आपण लाईटला पार्टिकल नेचर आहे. थोडक्यात लाईटला वेव्ह नेचर आहे का लाईटला पार्टिकल नेचर आहे, अशा प्रकारचा एक क्वेश्चन त्या ठिकाणी समोर आला. म्हणजे आतापर्यंत आपण जे स्टडी केलं त्याच्यामध्ये काय ऑप्टिकल फिजिक्समध्ये आपण काय पाहिलं की लाईटला वेव्ह नेचर आहे. आणि हा जो चॅप्टर सुरुवात झाला याच्यामध्ये आपण काय पाहिलं की लाईटला पार्टिकल नेचर आहे. आता लाईटला पार्टिकल नेचर आहे हे कसं ठरवलं गेलं तर लाईटचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्यांना थिअरॉटिकली आणि एक्सपेरिमेंटली असं दिसून आलं की तो जो आपण क्वांटा कन्सिडर करत होतो, क्वांटा म्हणजे काय टायनी पार्टिकल, त्या क्वांटाला एक प्रकारचं मोमेंटम आहे. किंवा तो जो पॅकेट्स ऑफ एनर्जी आपण कन्सिडर केला होता, लाईट इज इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी, तर तो जो पॅकेट आहे त्याला एक प्रकारचं मोमेंटम आहे, त्या क्वांटासोबत मोमेंटम असोसिएटेड आहे. याचा अर्थ त्या क्वांटाला नंतर नाव दिलं गेलं फोटॉन आणि तो एक पार्टिकल आहे असं कन्सिडर केलं. आता बघा, हा जो आज आपण पार्ट पाहणार आहोत, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हा टोटली एक जनरली तुम्हाला एक इन्फॉर्मेशन आहे किंवा लाईटला नेमकं पार्टिकल कन्सिडर करायचं का वेव्ह कन्सिडर करायचं हे आपल्याला ॲट द एंड ऑफ पॉईंट आपल्याला समजणार आहे. हा एकदम थिअरॉटिकल पार्ट आहे, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच तुम्हाला मी ज्या काही थिअरॉटिकल आपल्या बुकमध्ये जे काही थेअरी पार्ट आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करतो. बघा आता वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. ह्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं सुरुवातीला पहा, पार्टिकल नेचर वॉज कन्फर्म बाय कॉम्प्टन इन 1924 इन एक्सपेरिमेंट्स ऑन स्कॅटरिंग ऑफ एक्सरेज ड्यू टू इलेक्ट्रॉन्स ऑफ मॅटर. आता 1924मध्ये कॉम्प्टन हा जो सायंटिस्ट होता, या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता ज्याला म्हणतो आपण स्कॅटरिंग ऑफ एक्सरेज. याचं जर तुम्हाला समरी पाहिजे असेल किंवा त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या पुस्तकाच्या शेवटी ज्या लिंक दिलेल्या आहेत पुस्तकाच्या, त्याच्यामधून तुम्ही पाहू शकता, रेफरन्स बुक ज्याला म्हणतो आपण. किंवा आता हा पॉईंट या पॉईंटच्यामध्येच पुस्तकामध्ये आपल्याला एका ब्ल्यू बॉक्समध्ये आपल्याला त्यांनी हे समरी दिलेली आहे, कॉम्प्टन इफेक्ट नेमकं काय होता, याच्यामध्ये काय काय झालेलं आहे. ठीक आहे, तो आपल्या म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही तो घेऊ शकता पार्ट. किंवा माझा या यूट्यूबच्या आपल्या चॅनलवरती एक माझा कॉम्प्टन इफेक्ट जो आहे तो BSc मी व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्हाला तो कॉम्प्टन इफेक्ट पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला त्याचं डिटेल नॉलेज
मिळेल. ठीक आहे. बघा आता कॉम्प्टन हा जो सायंटिस्ट होता, ॲक्च्युअल क्वांटम मेकॅनिक्स ही जी आहे, फिजिक्सची ही जी ब्रांच आहे किंवा क्वांटम मेकॅनिक्स ज्याला म्हणतो आपण, त्याची सुरुवातच इथून झाली 1924मध्ये, की कॉम्प्टन या सायंटिस्टनं काय प्रूव्ह केलं की एक्स रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं सांगितलं की लाईटला पार्टिकल नेचर आहे. 1924मध्ये त्यानं सांगितलं. त्याच्यानंतर मग आईन्स्टाईन आला, आईन्स्टाईन त्याच्यावरती डी ब्रॉग्ली आला, डी ब्रॉग्लीनंतर आईन्स्टाईन आला, त्यांनी त्याच्यावरती ऑब्झर्वेशन्स केले आणि परत वेगवेगळ्या थेरी, परत स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे, असा बराच पार्ट आहे क्वांटम मेकॅनिक्सचा. तो सुरुवात त्याची इथून होते 1924मध्ये, की त्यानं स्कॅटरिंग ऑफ एक्सरेज हा जो एक्सपेरिमेंट होता तो परफॉर्म करत असताना त्याला असं दिसून आलं की गोल्ड फॉईलवरती किंवा सिल्वर फॉईलवरती ज्यावेळेस एक्सरे आपण इन्सिडेंट करतो त्यावेळेस एक्सरे ओरिजिनल पाथपासून स्कॅटर्ड होऊन एका पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह होतात आणि त्यावेळेस त्यांच्या वेव्हलेंथमध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळाला. इथं जी वेव्हलेंथ होती, समजा इथं λ1 असेल तर इकडल्या बाजूला वेव्हलेंथ त्याची λ2 आली. हा वेव्हलेंथमध्ये चेंज कशामुळे आला तर याच्यावरून तिने सांगितलं की लाईटला एक प्रकारचं पार्टिकल नेचर आहे. हे 1924च्या कॉम्प्टनच्या इफेक्टवरून समजते. ठीक आहे. आता बघा याच्यानंतर कॉम्प्टन शोड दॅट फोटॉन हॅज अन असोसिएटेड मोमेंटम अलॉंग विथ द एनर्जी इट कॅरीज. त्यानं काय सांगितलं की फोटॉन म्हणजे जो क्वांटा, ज्याला आतापर्यंत आपण पॅकेट्स ऑफ एनर्जी म्हणत होतो किंवा क्वांटा म्हणत होतो, त्या क्वांटासोबत एक प्रकारचं मोमेंटम आहे किंवा त्याच्यासोबत एक प्रकारची तो एनर्जी कॅरी करतो, असं कोण सांगितलं? कॉम्प्टनने. ऑल फोटॉन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी हॅव द सेम एनर्जी अँड मोमेंटम. आता आपण पाहिलं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये की ज्या वेळेस लाईट रेडिएशन फॉर होत असतात त्याची फ्रिक्वेन्सी जर समजा फिक्स असेल, या इमिटर प्लेटवरती पडणारे जे लाईट रेडिएशन्स आहेत, या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर समजा कॉन्स्टंट असेल तर याच्या आतमध्ये असणारे जेवढे काही पार्टिकल्स आहेत म्हणजेच फोटॉन्स आहेत, त्या फोटॉनची एनर्जी कशी असते? कॉन्स्टंट असते आणि त्याची मोमेंटम पण कशी असते? कॉन्स्टंट असते. बघा, फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ऑर मॅग्नेटिक फील्ड्स. फोटॉन हे असे पार्टिकल्स आहेत जे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत, जे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्याच्या नंतर किंवा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्याच्या नंतर डेव्हिएट होत नाहीत. जसं अदर पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, यांना जर समजा आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं डेव्हिएशन किंवा त्यांचं डिफ्लेक्शन पाहायला मिळते. ते ओरिजिनल डायरेक्शनपासून काय होतात? डेव्हिएट होतात. असं कशामुळं? कारण ते चार्ज पार्टिकल्स आहेत, त्यांच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रिक चार्ज आहे, परंतु फोटॉनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, असं त्याने सांगितलं. पुढे बघा, फोटॉन्स कॅन हॅव पार्टिकल लाईक कोलिजन विथ अदर पार्टिकल्स सच ॲज इलेक्ट्रॉन्स. आता आपला जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता, या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण तेच स्टडी केलं की ज्यावेळेस लाईट रेडिएशन फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती इन्सिडंट होतात त्यावेळेस लाईट रेडिएशनमध्ये काय आहे? नंबर ऑफ फोटॉन्स आहे. ते नंबर ऑफ फोटॉन्स त्या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटच्या अपर लेअरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवरती काय होतात? कोलाइड होतात. अँड ड्युरिंग दिस कोलिजन फोटॉन ट्रान्सफर इट्स एंटायर एनर्जी. त्यांनी काय सांगितले? फोटॉन या कोलिजनमध्ये काय करतो? स्वतःची एनर्जी आणि मोमेंटम या दोन्ही पण गोष्टी काय करतो? ट्रान्सफर करतो. कशाला? इलेक्ट्रॉनला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एनर्जी अँड मोमेंटम ऑफ द सिस्टीम ऑर फोटॉन आर कॉन्झर्व्ड बट द नंबर ऑफ फोटॉन्स इज नॉट कॉन्झर्व्ड. आता नंबर ऑफ फोटॉन्स कॉन्झर्व्ड असणे म्हणजे काय? तर लाईट रेडिएशन जे पडणार आहे त्या लाईट रेडिएशनमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ फोटॉनची संख्या फिक्स्ड आहे, असं होऊ शकत नाही. कारण फोटॉन्स कॅन बी ॲब्झॉर्ब ऑर न्यू फोटॉन्स कॅन बी क्रिएटेड. का बरं? कारण आपण पाहिलं होतं इंटेन्सिटी वाढवली की नंबर ऑफ फोटॉन्स वाढले. बल्ब ऑन केला, समजा एक रूम आहे, ज्या रूममध्ये पूर्णपणे अंधार आहे आणि या रूममध्ये आपण एक बल्ब लावला आणि तो स्विच ऑन केला. आपण स्विच ऑन केल्यानंतर काय होईल? तिथं लाईट म्हणजे प्रकाश पडला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी फोटॉन क्रिएट झाले, बरोबर आहे. म्हणजे फोटॉन क्रिएट होऊ शकतात आणि ॲब्झॉर्ब देखील होतात. म्हणजे याचा अर्थ काय? किंवा व्हॅनिश देखील होतात. जसं की समजा आपण लाईट रेडिएशन ज्यावेळेस फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती टाकले त्यावेळेस काय झालं? फोटॉनची एंटायर एनर्जी आणि मोमेंटम त्यानं इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर केली आणि तो त्या ठिकाणी काय झाला? व्हॅनिश झाला, बरोबर का? डिसॅपियर झाला. फोटॉन काय झाला? डिसॅपियर झाला. म्हणून फोटॉन कॅन बी ॲब्झॉर्ब्ड ऑर न्यू फोटॉन्स कॅन बी क्रिएटेड. बघा, फोटॉन्स कॅन ट्रान्सफर देअर एनर्जी अँड मोमेंटम ड्युरिंग कोलिजन विथ पार्टिकल्स अँड डिसॅपियर, जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. ठीक आहे. पुढे बघा, वेन वी टर्न ऑन लाईट दे आर क्रिएटेड. ज्यावेळेस मी सांगितलं अंधाऱ्या रूममध्ये आपण बल्ब ऑन केला म्हणजे काय झालं? त्या ठिकाणी लाईट ऑन केली की त्या ठिकाणी फोटॉन्स क्रिएट झाले आणि फोटॉन
ऑलवेज मूव्ज विथ द स्पीड ऑफ लाईट. इट नेवर ॲट रेस्ट. इट इज नेवर ॲट रेस्ट. म्हणजे फोटॉन जे आहेत ते कधीही लाईटच्या स्पीडसोबत ट्रॅव्हल करतात, ते रेस्ट पोझिशनला कधीच असू शकत नाहीत. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे लाईटचा स्पीड हा किती असतो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, आणि त्याच्यासोबतच फोटॉन असोसिएट असतात. त्याच्यामुळं लाईट त्या स्पीडनं फोटॉन ट्रॅव्हल करतात, ते कधीच रेस्ट पोझिशनला नसतात. पुढे बघा, मास ऑफ फोटॉन इज नॉट डिफाईन्ड ॲज वी डू नॉट फॉर अ पार्टिकल इन न्यूटोनियन मेकॅनिक्स. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, फोटॉनचं मास या ठिकाणी डिफाईन केलेलं नाही. का बरं? कारण न्यूटनचे जे लॉज होते त्या लॉजमध्ये हा कुठेही बसत नाही. थोडक्यात म्हणजे जसं बसत नाही म्हणण्यापेक्षा कुठंही याला आपण कुठल्या, आपल्याला माहिती न्यूटनचा लॉ एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, त्याच्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर मास गरजेचं आहे. पण तसं फोटॉनचं मास आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व झालं नाही. कारण आपल्या शरीरावरती सूर्यप्रकाश पडला तर आपल्याला असं जाणवत नाही की बाबा आपल्या अंगावरती ओझं पडलंय. बरोबर आहे. मग याचा अर्थ आपण जास्त सूर्यप्रकाशात गेलो म्हणजे आपल्या अंगावरती जास्त ओझं पडलंय असं होतंय का? होत नाही. म्हणजे याचा अर्थ फोटॉनचं मास त्या ठिकाणी डिफाईन केलेलं नाही. बरोबर आहे. बघा, इट्स रेस्ट मास इज 0 इन ऑल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याचं जे रेस्ट मास आहे, ज्याला आपण एखादा पार्टिकल रेस्ट पोझिशनला असताना जे मास आहे ज्याला आपण कन्सिडर करतो रेस्ट मास, ते मास कसं आहे, 0 आहे असं त्यांनी सांगितले. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यानंतर बघा, इफेक्ट्स ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट वेअर सीन इन एक्सपेरिमेंट्स ऑन इंटरफिअरन्स ऑर डायफ्रॅक्शन वेन द स्लिट विड्स or the separation between two slits are smaller than or comparable to the wavelength of the light. त्यांनी काय सांगितलं की लाईटचं जे वेव्ह नेचर आहे ते आपण कुठं पाहिलं तर इंटरफिअरन्स आणि डायफ्रॅक्शनमध्ये पाहिलं. बरोबर आहे. ज्यावेळेस स्लिट जे आहे, ज्या स्लिट आपण यूज केलेले आहे त्याची विड्थ जी आहे किंवा दोन स्लिटमधलं जे सेपरेशन आहे दोन होलमधलं ते कमी किंवा जास्त केल्यानंतर आपल्याला इंटरफिअरन्स आणि डायफ्रॅक्शन हा एक्सपेरिमेंट किंवा हे फिनोमिनन आपल्याला ऑब्झर्व होतात. बघा पुढे काय म्हणलं, इफ द स्लिट विड्थ इज लार्ज और स्पेसिंग बिटवीन स्लिट इज मोर, the interference or diffraction patterns will not be same and the wave nature will not be so obvious. म्हणजे याचा अर्थ जर समजा त्या ठिकाणी काय केलं आपण, ज्या विड्थ आहे किंवा दोन स्लिटमधली जी स्पेसिंग आहे ती आपण जर समजा जास्त केली तर त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो आपल्याला एकसारखा मिळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे लाईटला या ठिकाणी वेव्ह नेचर आहे असं देखील कन्फर्म होते. पुढे बघा, इट वॉज रिअलाइज्ड बाय सायंटिस्ट दॅट सम फिनोमिना ऑब्झर्वड इन एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरी ऑर इन नेचर लाईक इंटरफिअरन्स अँड डायफ्रॅक्शन कॅन बी एक्सप्लेन्ड बाय कन्सिडरिंग लाईट इन अ पर्टिक्युलर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन जनरल ॲज अ वेव्ह. म्हणजे इंटरफिअरन्स अँड डायफ्रॅक्शन हे फिनोमिनॉन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लाईटचं नेचर हे पर्टिक्युलर असलं पाहिजे किंवा वेव्ह नेचर असलं पाहिजे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असलं पाहिजे असं आपल्याला कन्सिडर केलं तरच आपल्याला हे फिनोमिनॉन ऑब्झर्व करायला मिळतात. अदरवाईज ते आपण ऑब्झर्व करू शकत नाही. पुढे बघा, ऑन द अदर हँड सम अदर ऑब्झर्वेशन्स लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड ब्लॅक बॉडी रेडिएशन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन किंवा कॉम्प्टन इफेक्ट हे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत, दीज एक्सपेरिमेंट्स कॅन बी एक्सप्लेन्ड ओनली इफ वी कन्सिडर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲज कन्सिस्टिंग ऑफ फोटॉन्स विथ डेफिनाईट क्वांटम ऑफ एनर्जी. आता या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आपण पाहिला त्याच्यामध्ये लाईटचं नेचर आपल्याला वेव्ह नेचर कन्सिडर करून चालत नाही. तर आपल्याला लाईटचं नेचर हे कसं असलं पाहिजे, पार्टिकल नेचरच असलं पाहिजे, तरच आपण हे फिनोमिनॉन किंवा हे एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करू शकतो. बघा पुढे, also there are some phenomena which can be explained by both the theories. It is therefore essential to consider that both the characters or behaviors hold good. One dominates in some situation and the other works in the rest of the situations. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला क्वांटम इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहायचा आहे त्यावेळेस आपल्याला लाईटचं नेचर हे पार्टिकल कन्सिडर करावं लागेल आणि वेव्ह नेचरला आपल्याला डॉमिनेट करावं लागेल किंवा थोडक्यात नाही असं कन्सिडर करावं लागेल. आणि ज्यावेळेस आपल्याला इंटरफिअरन्स आणि डायफ्रॅक्शन पाहायचं आहे त्यावेळेस आपल्याला लाईटचं नेचर हे वेव्ह नेचर कन्सिडर करावं लागेल, पार्टिकल नेचर त्या ठिकाणी आपल्याला डॉमिनेट करावं लागेल. पुढे बघा, इट इज नेसेसरी टू कीप बोथ द फिजिकल मॉडेल्स टू एक्सप्लेन केअरफुल एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स. देर इज thus need to hypothesize the dual character of light. Later it turned out that such a picture is required
not only for light but for the whole electromagnetic spectrum, and this phenomenon is termed as wave particle duality of इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. आणि यालाच आपण काय म्हणतो, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण लाईटचं नेचर हे काय करतो, म्हणजे थोडक्यात काही पुढचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते स्टडी करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी नंतर असं ठरवलं गेलं की ज्या ठिकाणी लाईटचं नेचर पार्टिकल आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पार्टिकल नेचर आवश्यक आहे तिथं पार्टिकल नेचर कन्सिडर केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी वेव्ह नेचर आवश्यक आहे तिथं आपण वेव्ह नेचर कन्सिडर केलं गेलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एक असं याच्यावरून एक सिद्ध झालं की लाईटला ड्युएल नेचर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये देखील, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन हे किंवा लाईट रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये देखील आहेत आणि फोटॉनच्या फॉर्ममध्ये म्हणजे याचा अर्थ पार्टिकलच्या फॉर्ममध्ये देखील आहेत. म्हणजे आपण लाईटला ड्युएल नेचर आहे, ज्याला आपण वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी असं देखील म्हणतो. ठीक आहे. याच्यानंतर याच्यावरतीच बेस्ड असणारा एक पुढचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे डी ब्रॉगली हायपोथेसिस, तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.